मुंबई पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। महापौरांची पत्रकार परिषद झाली। या परिषदेमध्ये त्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे। हे काम राणीच्या बागेचं होतं, मात्र महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख केला गेला याची आठवण याचा खुलासा महापौरांनी या पत्रकार परिषदेत केला। या सगळ्या वादामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश आपण दिल्याचंही महापौरांनी म्हटलंय। तर या टेंडरवरून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधीशांवर जोरदार टीका होत होती आणि महापौर निवासस्थानाच्या डागडुजीचं हे टेंडर आहे। नुकतीच डागडुजी झालेली असताना पुन्हा एकदा हा अव्वाच्या सव्वा खर्च कशासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता। यावर महापौरांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या टेंडरमध्ये असलेल्या तरतुदी बारकाईनं वाचण्याचं आवाहन महापौरांनी केलेलं आहे विरोधी पक्षांना। आणि मुळात हा महापौर बंगल्याचा मुद्दा नव्हताच, तर राणीच्या बागेचा होता असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, अगोदर महापौरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यानंतर आता हे टेंडरच मागे घेतल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, मुंबई महापालिकेच्या महापौरांचा बंगला म्हणजे हेरिटेज अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं यामध्ये उल्लेख होता आणि त्यामुळे या शीर्षकामुळे हा सगळा गोंधळ झाल्याचं महापौरांचं म्हणणं आहे। उद्यान विभागाचं हे टेंडर आहे आणि या टेंडरमध्ये राणीच्या बागेतील ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या संदर्भात हे टेंडर होतं। मात्र त्याचा संबंध हा महापौर बंगल्याशी दुरुस्ती किंवा महापौर बंगल्या संदर्भात लावला जात होता आणि त्यामुळे शीर्षक बदलावं, त्यासोबतच हे टेंडर नव्याने काढावं अशा प्रकारच्या सूचना महापौरांनी उद्यान विभागाला दिल्याचं कळतं। त्यामुळे ज्या टेंडरवरून वाद निर्माण झालेला आहे ते टेंडर उद्यान विभागाकडनं मागे घेतलं जाईल अशा प्रकारच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय। निश्चितपणे महापौरांनी ज्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे, नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे हा घोळ झालेला होता? खरोखरच या ठिकाणी महापौर बंगल्याचा उल्लेख विरोधकांनी केल्यानंतर महापौरांनी हे स्पष्टीकरण दिलंय की त्या केवळ टायपिंग मिस्टेक होती किंवा उल्लेख चुकीचा झालेला होता त्यामुळे हा भ्रम निर्माण झाला होता? ज्या प्रकारे आपण महापौरांना या सगळ्या संदर्भात विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की महापौर बंगला हा हेरिटेज अखत्यारीत येतो, त्यामुळे जर कुठलीही डागडुजी करायची असेल किंवा कुठलंही काम महापौर बंगल्याच्या आतलं करायचं असेल तर हेरिटेजची परवानगी लागते। मात्र राणीच्या बागेत हा बंगला आहे, त्यामुळे राणीच्या बागेचा परिसर त्यासोबतच बंगल्याचा परिसर यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भातलं हे साधारणपणे 2 कोटी 2.5 कोटीच्या जवळपास हे टेंडर होतं आणि त्यामुळे महापौर बंगल्याच्या आतल्या कामाशी याचा कुठलाही संबंध नाहीये। त्यामुळे विरोधक जी टीका करतायत ही टीका त्या शीर्षकामुळे होतीये आणि जे काही त्या टेंडरमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये जे कन्फ्युजन होतं त्यामुळे होते आणि त्यामुळेच हे टेंडर पुन्हा नव्याने काढावं आणि हे टेंडर मागे घ्यावं अशा प्रकारच्या सूचना महापौरांनी गार्डन विभागाला दिल्याचं कळतंय। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। हे कन्फ्युजन नेमकं का झालं होतं आपण बघूया। महापौर रितू तावडे यांनी आधी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी काय नेमकं स्पष्टीकरण दिलंय, दोन्ही बघू। मुळात हे टेंडर परत अजून डीएल वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या। तर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये। हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं, उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही। तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत। त्यांना फोन करून म्हटलं, तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापौर आणि महापौरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का, इमिजिएट हे टेंडर मागे घ्या असं मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।